महाराष्ट्रामध्ये सध्या चालू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान नांदेडमधून वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले लोकसभेचे उमेदवार अविनाशजी भोसीकर, नांदेड उत्तर विधानसभेचे उमेदवार इंजिनियर प्रशांत इंगोले, नांदेड दक्षिण विधानसभा उमेदवार माननीय फारूक अहमद, लोहा कंधार विधानसभेचे उमेदवार माननीय शिवाभाऊ नरंगले, मुखेड विधानसभा उमेदवार रावसाहेब दिगंबरराव पाटील, नायगाव विधानसभा उमेदवार डॉक्टर माधव विभूते, देगलूर बिलोली विधानसभा उमेदवार सुशील कुमार देगलूरकर, भोकर विधानसभा माननीय सुरेश टिकाराम राठोड, हदगाव विधानसभा माननीय दिलीप राठोड, किनवट विधानसभा डॉक्टर आमले यांच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये भरलेल्या या विराट जनसभेमध्ये संबोधित करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, राज्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी आणि नांदेडमधील सर्व तालुक्याचे, युवकचे, महिला आघाडीचे पदाधिकारी, येत्या 20 तारखेला महाराष्ट्राची विधानसभा आपण निवडून देणार आहोत। या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी उपस्थित आहेत। महाराष्ट्राच्या सरकारने या माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक योजना आणलेली आहे। 2.5 वर्ष यांनी सरकार चालवलं, परंतु गेल्या 2 महिन्यापासून ते माय भगिनींना पैसे वाटत आहेत आणि याचं कारण आपल्या माय भगिनींनी, महिला भगिनींनी, लाडक्या बहिणींनी समजून घेण्याची आवश्यकता आहे की गेल्या लोकसभेमध्ये आपण यांना पराभूत केलं। यांनी जे सरकार चालवलं, गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रामध्ये जे सरकार चालवलं आणि महाराष्ट्रामध्ये 7 वर्ष सरकार चालवलं, याच्यामध्ये त्यांनी इकडचा जो सर्वसामान्य गरीब माणूस आहे याचं जीणं अतिशय कठीण करून ठेवलेलं आहे। महिला भगिनींना सुद्धा हे जे 1500 रुपये दिले जात आहेत, ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण वोट विकता कामा नये, हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। परंतु तरी देखील गेले 70 वर्ष इथल्या राजकारणामध्ये इथले जे प्रस्थापित आहेत, इथले जे पैसेवाले आहेत, इथले जे धनदांडगे आहेत, यांनी सतत इकडच्या गरीब जनतेला मतदानासाठी पैसे वाटून त्यांची मतं विकत घेण्याचं पाप केलेलं आहे। परंतु हे व्यक्तिगत पातळीवरती जे पाप चालू होतं ते आज त्याचं लोण आज सरकारी पातळीवरती पोहोचलेलं आहे। जर महिला भगिनींच्या बद्दल एवढीच कणम आहे, एवढंच प्रेम आहे, तर आमच्या माय भगिनींचे अनेक प्रश्न आहेत या महाराष्ट्रामध्ये। महिला भगिनींना आज रोजगार नाही आहे, गरिबी प्रचंड वाढलेली आहे,
मुलाबाळांच्या सरकारी शाळा बंद होत आहेत, शिक्षण अतिशय महाग होत आहे आणि दुसऱ्या बाजूला या महिला भगिनी आज यांच्या राज्यामध्ये सुरक्षित नाहीत। अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे। महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी थोड्याच दिवसापूर्वी विधान केलेलं आहे की 5 लाख महिला बेपत्ता आहेत। आपल्याला माहिती आहे सोन्याची तस्करी होते, महागड्या वस्तूंची तस्करी होते, परंतु रुपालीताईंनी असं म्हटलेलं आहे की महिलांची तस्करी होते आहे। आणि म्हणून त्यांनी पोलिसांना आवाहन केलेलं आहे की या महिलांना शोधून, या बेपत्ता महिला ज्या आहेत त्यांना शोधून आणण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे। म्हणजे या महिलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे, इथली महिला सुरक्षित नाही, हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। आणि या परिस्थितीमध्ये आमच्या महिलांना 1500 रुपये कशासाठी? एका बाजूने गॅस सिलेंडरचा भाव वाढत आहे, इकडचं सर्व जे आपल्याला रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत, भाजीपाला आहे, अन्नधान्य आहे, तेल आहे, हे रोजचं वाढत आहे। त्याच्यासाठी संसाराला आज पैसे पुरत नाहीत आणि हे जे 1500 रुपये येतात त्याच्यामधून कुठेतरी आपल्याला मदत होते असं महिला भगिनींना वाटतं आणि म्हणून त्या आज बँकांमध्ये गर्दी करून हे पैसे गोळा करून घेत आहेत। परंतु आपण विचार केला पाहिजे, आपण सुज्ञ नागरिक आहोत, आपण विचार करणारे लोक आहोत की अशा प्रकारे आपल्याला विकत घेण्याचं जे काम या सरकारकडून होतं आहे याच्या विरोधामध्ये आपण मतदान केलं पाहिजे। ह्या अशा योजना ज्या यांना काढाव्या लागत आहेत याचं कारण यांच्यावरती इकडची जनता अतिशय संतप्त आहे, असंतुष्ट आहे, यांच्या विरोधात आहे, यांची मतं मिळणार नाही आहेत, म्हणून मग आपल्याला खुश करण्यासाठी असे पैसे दिले जात आहेत। मग आपल्याला उमेदवार जे घरी येऊन 500ची नोट देतो त्याच्यात आणि ह्याच्यात काही फरक नाही। आपण हे लक्षात घ्या की ते पैसे आपल्या हक्काचे आहेत, कारण सरकारची तिजोरी ही मंत्र्यांच्या खिशामधून येत नाही, ती आपल्या कष्टाच्या पैशामधूनच येत असते आणि तेच पैसे उधळून लावल्याचं काम हे आपल्याकडे करत आहेत। देशाला विकास हवा आहे। आपण जर का हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला चांगलं औषध पाणी हवं आहे, परंतु तुम्हाला सांगते की आपल्याकडे औषध पाण्याविना आणि सुविधांविना बाळंतपणामध्ये मृत्यू पावणाऱ्या महिलांचं प्रमाण देखील खूप आहे। या परिस्थितीमध्ये या ठिकाणची ही जी गरीब महिला आहे तिला 1500 रुपये देणं म्हणजे कुचेष्टा आहे आणि दुसऱ्या बाजूला हा कबुली जबाब देखील आहे की आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये या जनतेसाठी काही केलं नाही आणि म्हणून आम्हाला हे करावं लागतं आहे। दुसरा विषय मला या ठिकाणी मांडायचा आहे की देशाचा जो गृहमंत्री असतो या गृहमंत्र्याचं काम या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं असतं। समाजामध्ये शांतता नांदावी, समाजामध्ये भाईचारा नांदावा, समाजामध्ये प्रेमभाव राहावा आणि लोकांनी आपापसामध्ये भांडू नये, मारामाऱ्या करू नये, एकूण समाजामधले गुन्हे कमी व्हावेत यासाठी गृहमंत्री असतो। परंतु आपण बघतो की आपल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने औरंगाबादेमधून एक विधान केलं की मुसलमान जर का वोट जिहाद करणार असतील तर हिंदूंना वोटचं धर्मयुद्ध करावं लागेल। सरळ सरळ भडकावण्याची भाषा केली जात आहे आणि याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर यांना माहिती आहे की यांचा कारभार आज असा आहे की त्याच्या आधारावरती यांना लोक मतं देणार नाही आहेत। मग लोकांच्या धार्मिक भावना भडकवायच्या, त्यांना आपापसामध्ये भांडायला लावायचं आणि अशा प्रकारे विभागणी करून हिंदूंची मतं काँग्रेसने खावीत आणि मुसलमानांची मतं काँग्रेसने खावीत आणि हिंदूंची मतं आम्ही खावीत, अशा प्रकारची विभागणी हे दोघांची मिलीभगत आहे। आपण नेहमी हे सांगत आलेलो आहोत
की ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस आणि भाजप हे कोणी वेगळे नाही. गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी यांनी दंगे करण्याचा प्रयत्न केला, परंतु वंचित बहुजन आघाडीने मैदानामध्ये उतरून ह्या दंग्यांना विरोध केलेला आहे. एकमेव असा पक्ष आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये दंगे भडकावणाऱ्या शक्तींना रस्त्यावर उतरून आवाज देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये सातत्याने केलेलं आहे. एक घटना मी याच ठिकाणी सांगायला मागते. बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आम्ही साताऱ्याला गेलेलो होतो. गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक ठिकाणी यांनी दंगे भडकवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापुरामध्ये केला, बीडमध्ये केला, नगरमध्ये केला, तसा साताऱ्यामध्येही केला. साताऱ्यामध्ये एका तरुण नुरुल हसन नावाच्या इंजिनियर तरुण मुस्लिम मुलाला यांनी मशिदीमध्ये गोळ्या घालून ठार मारलं. तो दंगा शमवायला गेलेला होता. त्या ठिकाणी जेव्हा हिंदूंचा मॉब चालून येतो आहे असं कळलं, त्यावेळेस त्या दंग्यामध्ये मध्यस्थी करायला गेलेला हा तरुण तो या कारणाने गेला होता की त्या ठिकाणी हिंदू समाजाबरोबर त्याचं खूप सामाजिक सलोख्याचं नातं होतं. त्या ठिकाणच्या हिंदूंच्या धार्मिक कामामध्ये सहभागी होणारा हा तरुण होता आणि आपल्याला बघून त्या ठिकाणी आपण लोकांना रोखू शकतो असं त्याला वाटलं, म्हणून तो गेला. जेव्हा त्याच्या घरी आम्ही गेलो तेव्हा सातारमधलं वातावरण असं आहे की मुसलमानांचे मोहल्ले वेगळे नाहीत. हिंदूंच्या वस्तीमध्ये त्याचं घर होतं आणि त्याच्या घरी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस त्याची 8 महिन्याची गरोदर विधवा आम्हाला भेटायला आली आणि तिने ही गोष्ट आम्हाला सांगितली की माझा नवरा कसा, त्याचे हिंदू मित्र आणि आहेत आणि त्याला असं वाटत होतं की आपल्यावरती हल्ला होणार नाही, परंतु हल्ला केला गेला. तर हे ज्या ठिकाणी सलोखा आहे, ज्या ठिकाणी भांडण नाही, त्या ठिकाणी भांडणं लावण्याचं काम यांनी करण्याचा प्रयत्न केला. साताऱ्यामध्ये सभा घेऊन आम्ही सांगितलं की अशा प्रकारे दंगा भडकवण्याचं काम आम्ही करू देणार नाही. मला विशेषतः या ठिकाणी माय भगिनींना हे सांगायचं आहे की आपली मुलं अशा प्रकारे दंगलीमध्ये बळी जाता कामा नयेत. ही आपल्या सर्वच हिंदू मुस्लिम आयांची भावना आहे. आणि मग अशा वेळेस हे जे दंग्यांचं राजकारण केलं जातं, समाजामध्ये जी विभागणी होते, याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय कृती जर का कोण करत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर करतात. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की दंग्याचं राजकारण या देशामध्ये आपल्याला संपवावं लागेल. आणि ते जर संपवायचं असेल तर जेवढ्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत तेवढंच हे समाजकारण देखील महत्त्वाचं आहे. आणि हे समाजकारण म्हणजे वेगवेगळे जे समूह आहेत या ठिकाणी, वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेले जे ओबीसी आहेत, वेगवेगळ्या धर्मामध्ये विभागलेले जे वंचित आहेत, या सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये एक बंधुभावाचं समतेचं नातं निर्माण करण्याचं राजकारण वंचित बहुजन आघाडी करत आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी हे खऱ्या अर्थाने या देशामधलं हे जे एक विषमतेचं, शोषणाचं, आपापसामध्ये माणसांना लढवणारं जे राजकारण आहे ते संपवण्यासाठी एक मोठी सामाजिक शक्ती वंचित बहुजन आघाडी आहे. आणि या आघाडीचा आवाज आपल्याला विधानसभेमध्ये पोहोचवला पाहिजे. आरक्षणाच्या विषयावरती मी अधिक बोलणार नाही, परंतु आरक्षणाच्या विषयावरती देखील 2 खणखणीत घोषणा वंचित बहुजन आघाडीने दिल्या. एक म्हणजे 55 लाख कुणबी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये जी दिलेली आहेत, खोटी कुणबी सर्टिफिकेट जी दिलेली आहेत ती रद्द करावी लागतील. आणि दुसरा नारा वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे ते म्हणजे सगळ्या सोयऱ्याचा कायदा चालणार नाही. 2 महत्त्वाच्या घोषणा आपण दिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा काढला. ओबीसींना जे या ठिकाणी एकटं पाडलं जात होतं, त्यांच्यावरती हल्ले केले जात होते, त्यांना अभय देण्याचं, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपण केलेलं आहे. त्यामुळे आरक्षण वाचवण्यासाठी
आपल्या देशामधला धार्मिक सलोखा, प्रेम, शांतता टिकवण्यासाठी आपल्याला या विधानसभेमध्ये मतदान करायचं आहे. आणि लक्षात घ्या की या लढाया फक्त सभा घेऊन, फक्त मोर्चे काढून आपल्याला जिंकता येणार नाहीत. तर आपले खणखणीत आवाज जे तुम्ही आत्ता ऐकले आहेत, गेल्या 2 तासापासून या ठिकाणी ऐकत आहात, की आपले एक एक प्रतिनिधी जे या ठिकाणी उभे आहेत ते तिथे विधानसभेमध्ये जाऊन आपला आवाज तिथे मांडणार आहेत. आपल्याला माहिती आहे की लोक जातात आणि एकही दिवस सभागृहामध्ये न बोलता 5 वर्षांनी परत येतात. आपले सर्व लढाऊ या ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते सभागृहामध्ये गेले पाहिजेत. आपल्या विषयांवरती लढण्यासाठी, आपल्या प्रश्नांवर लढण्यासाठी त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. 20 तारखेला आपल्या 9ही उमेदवार आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या गॅस सिलेंडर या निशाणीवरती आपण सर्वांनी ठप्पा मारावा आणि प्रचंड मोठा विजय नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळवून द्यावा, अशी विनंती या ठिकाणी मी आपली करते आणि आपली रजा घेते. जय भीम.